चितळे बंधू. ईव्हीएमच्या विरोधामध्ये विरोधकांचं शिष्टमंडळ मैदानात. निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन. उद्या पुन्हा विरोधकांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक. ईव्हीएमच्या ऐवजी मतदान व्हीव्हीपॅटवरती घ्या. ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी. निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली? राज ठाकरेंचा सवाल. महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्युजन आघाडी. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. पराभव दिसत असल्यानंच तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव. शिंदेंची टीका. बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेच्या बॅनरवरती अखेर लक्ष्मण हाकेंचा फोटो. नाराजी नाट्याला पूर्णविराम. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 तारखेला सभा. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील 3 आरोपींना कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडून जामीन. हत्या प्रकरणामधील सर्व संशयितांची जामिनावर सुटका. परभणीमध्ये पीक कापणी प्रयोग करणाऱ्या वजन काट्यामधली तफावत शेतकऱ्यांनी पकडली. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी. रात्रीपासून शेतकऱ्यांसाठी या. बोधगयामधील महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या. मुंबईत सर्व रिपाई गट आणि राजकीय पक्षांचा मोर्चा. वंचितची मात्र मोर्चाकडे पाठ. माओवादाविरोधामधील लढाईमध्ये गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाला मोठं यश. मलोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याचं 60 सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण. आणि दिल्ली कसोटीमध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनं विजय. भारताने मालिका 2-0 ने जिंकली. जडेजा मालिकावीर तर कुलदीप यादव सामनावीर.